जी रेखतोय आम्ही 110, 120, 110, 120. एक सेकंदाचा विलंब न करता असा उतरतो असंच निघून जातो. तिथून फक्त इथपर्यंत आलो, याचा वायझर तुटला. हा जो व्ह्यू आहे ना आपण कधी नाही विसरणार. 20 डिग्री टेम्परेचर आहे एप्रिल महिन्यात. वा, अजून काय पाहिजे. पण ती सवय आहे ना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सुप्रभात. गुड मॉर्निंग. काय मस्त मॉर्निंग झाली आहे. वाजलेले आहेत 10:30 आणि मस्त रात्री झोप झाली माझी तर छान झाली. मध्ये दोन तीन रणगाडे चालू झालेले, पण ठीक आहे, ते चालायचं. एवढं प्रवास करून आल्यानंतर ते रणगाडे चालणं हे तो लाजिम आहे. मस्त मी उठलो 8, 8:30 कितीला उठलो आपण? 9ला उठलोय. आता जातो, मस्त आंघोळ वगैरे झाली आहे सर्वांची. पूर्ण रूम बघाल ना, ते घर करून ठेवलंय. बघू नका. आम्ही एकदम टावका बनून चाललंय. आम्ही काय तुझं काय खाली हॉल आहे? चला, काय लग्न बिग्न करायचं काय आहे का काय तुला? आज माझा साखरपुडा. सगळे जुने किस्से चालू होते. उगाळणी सगळ्या गोष्टी. चला जाऊ मंदिरात, मस्त दर्शन करू. थोडा प्लॅन मध्ये चेंज आहे. लेट झाला, आम्ही उशिरा उठलोय, त्यामुळे आता डायरेक्ट इकडनं दर्शन घेऊन थोडं फ्रेश होऊन आलो इकडनंच घरी रिटर्न निघून जाऊ. कोल्हापूरला जायचं कॅन्सल केलंय, आपण डायरेक्ट निघून जाऊ. नेक्स्ट टाइम कधी येऊ तेव्हा परत जाऊ कोल्हापूरला. नरसोबाची वाडी म्हणजेच नरसिंहवाडी हे कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्ण आणि पंचगंगा यांच्या संगमावर बसलेलं एक दत्त संप्रदायातलं पवित्र स्थान आहे. दत्तात्रयांचे दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वती यांचे इथे 12 वर्ष वास्तव्य होते, म्हणून याला दत्ताची पंढरी असे म्हणले जाते. येथील दत्त मंदिरातील पादुका या स्वयंभू आहेत. इथे श्री गुरुचरित्रांचे पारायण आणि सप्ताह हा मोठ्या प्रमाणात आणि अगदी जल्लोषात साजरा केला जातो. रोहित साहेब, काय झालं का दर्शन? मस्त झालं. तुला वाईड अँगल मध्ये घ्यावं लागतं मला. मस्त भारी दर्शन झालंय, आपलं दर्शन झालंय एकदम मस्त, एकदम मन प्रसन्न, शांत चित्त झालंय एकदम आमचं. आता जाऊया, आता पोटाला शांत करूया जरा. चला, झालं पॅकअप बिकअप झालंय, आता निघूया. वाजलेले 2:28. 2:28. कालचाच टाइम झालाय, फक्त आज 4च्या आत पोचायचंय. 10च्या आत जाऊ. आज जाऊ. मिशन वरती मिशन 10च्या आत. चलो, निघालो आपण. काल रात्रीचा हा रस्ता आणि आत्ताचा हा रस्ता किती फरक आहे बघा. चला, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आता आपण कुठे जात नाहीये, आपण चाललोय सरळ घरी, कारण का वाजलेले आहेत प्रॉपर 3. आता आपण सोडलंय सांगली सिटीमधनं निघालोय. आता चाललोय पेठ नाक्याकडे, जिकडनं आपण काल आज शिरलो होतो. काल हा रस्ता एवढा शांत होता, कोणी नव्हतं या रस्त्याला. आता हा बघा, हा इथून जो रोड आहे हा सुसाटवाला रोड आहे, डबल 2 वे आहे हा. अब आएगा मजा. या रोडची काल मी खासियत बघितली ना, या रोडला कुठेही स्पीड ब्रेकर नाही आहेत, रंबलर्स आहेत.
क्रॉसिंगला, पण स्पीड ब्रेकर नाही आहे. जी रेखतोय आम्ही 110, 120, 110, 120. ब्लॉक करायचं भान पण नाही राहिलं आहे. मस्त मक्याची शेत आहेत दोन्ही चारी बाजूला आमच्या, मस्त मोकळा ढाकळा रस्ता. आणि हे सुसाट चाललो आहे आम्ही दोघं, सुसाट एकदम, म्हणजे 120, 130, 120, 130 नी खेचत चाललो आहे नुसते. अपने पास पावर है और कंट्रोल भी है. पेट नाका 10 किलोमीटर राहिला आहे फक्त. बोरवेल आहे ही, बोरवेल. कोणाच्या तरी घरी पाणी लागणार. हा. काल रात्री या रस्त्याने आलो होतो, पण काळोख होता, पूर्ण अंधार होता, त्यामुळे काय समजत नव्हतं. आता एकदम सनसनवत चाललोय, जीवाची मजा करत चाललोय. चालू आलो आपण बँगलोर मुंबई हायवे, किंवा मँगलोर मुंबई हायवे, किंवा कोल्हापूर मुंबई हायवे, जे तुम्हाला वाटेल तो हायवे, ज्याची आतुरतेने आम्ही वाट बघत होतो. मस्त काहीतरी थंड बिंड पिऊया, एकदम गार होऊया. गाडीवरती नुसतं रेकत आणली आहे, रेकत, डेंजर रेकत आणली आहे मी. चांगली जागा बघून थांबूया थोड्या वेळ. एक सेकंदाचा विलंब न करता असा उतरतो आणि असाच निघून जातो डायरेक्ट. आलोय जरा मस्त, एक जरा ब्रेक घेऊया. हा, उसाचा रस पिऊया. अरे कोल्हापूर आलोय तर उसाचा रस नको. ए भगवान, जी रेकली आहे भयंकरवाली. थांब थांब थांब, हा घे, पकड. काय रे, काय आलं तुला? तुझं काय चालू आहे? शोध लावलाय शोध लावलाय. हाऊ टू पेअर 3 इंटरकॉम. तिथून ती शेड दिसते, झेंडा आहे, तिथून फक्त इथपर्यंत आलो. याचा वायझर तुटला. म्हणजे ते ठरवलेलंच आहे की ह्यांनी लवकर पोचायचंच नाही घरी. हा रोहित, किती पण प्रयत्न करा, लोकांच्या शिवाय आहे का, काही करा, गेले 20 मिनटं आम्ही ह्या कराडला ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे. हे सगळं ब्रिजचं काम चालू आहे. त्या ब्रिजच्या कामामुळे एक छोटीशी लेनच उघडी ठेवली आहे. लिटरली बाईक काढायला पण जागा नाही अशी परिस्थिती आहे. आणि हे असे मध्ये ना लेफ्टला फालतूमध्ये येऊन थांबतायत, उभे राहतायत मूर्खासारखे. हे बघा, तर हे संपलं डायव्हर्जन आणि परत लागला हायवे. तोपर्यंत अख्खा आतमध्ये घामाने भिजलोय, अख्खं टी शर्ट भिजलंय घामाने, एवढं गरम झालं. अख्खा तो ब्रिज, पूर्ण ब्रिजच्या खाली सगळं जाम. हा आम्ही मी उभा राहतोय. हा एवढं बरं वाटतंय आता. आत्ता कुठे एवढा मोकळा रस्ता लागलाय आम्हाला. मगाचपासून ट्रॅफिक. आमचा रॉकेट लॉन्च करायला आम्हाला वेळच नाही भेटत आहे आणि जागाच नाही मिळत आहे. तर मी आणि रोहितने एक नवीन सिस्टम काढली आहे. हा काय सनसेट दिसतोय बघ रोहित, वा 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 वा, लाजवाब. काय सनसेट वाटतोय रोहित यार. हे बघा ना, हे जे आपण लहान मुलं किंवा आपण लहानपणी काढलेले असे सूर्य आणि डोंगर आणि असं वाटतं ना. हा थांब, बस इथेच. हे बघ इथे पुढे. आहा, मस्त फोटोशूट काढतोय. काय व्ह्यू आहे बघा, जबरदस्त. म्हणजे आपण असे लहानपणी
चित्रकलेच्या तासाला असे काढायचो ना, डोंगर काढायचो, मधून सूर्य, झाडं, तसाच फील आहे, लिटरली तसाच फील आहे. लाजवाब. Jig is up, yeah, I came too far, I ain't giving up. Hey, I had to cut what was weighing me down. And then when you grow, they say that you switching up, hit the perimeter, defending the fort, we crushing the visitors. I got it locked, ain't taking a prisoner. Thought it was sweet until they chin hit with a finisher. Heartbreak Nicky, I'm voiding the झाला फोटोशूट मस्त. हा जो व्ह्यू आहे ना आपण कधी नाही विसरणार. ह्याच्या अगोदर पण एकदा असा व्ह्यू आपण बघितलेला सनराईजवाला, पण तेव्हा आम्ही व्लॉगिंग करायचो नाही, त्यामुळे गोष्ट वेगळी होती. आता गोष्ट वेगळी आहे. चला, खूप उशीर झाला आहे. आता घरातले परत सोडणार नाहीत आपल्याला, असा प्रश्न आहे. त्यामुळे आता फक्त एक कुठेतरी चहाचा ब्रेक घेऊ थोड्या वेळाने आणि मग जाऊ सनसनवत. हा 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 जाऊ बाई जोरात. हॉटेलचं नाव बघा काय आहे, जाऊ बाई जोरात. आणि इथे आहेत राहू आणि मागे आहेत जाऊ बाई जोरात. हा 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 मस्त वाटतो हा रोड. आता असा रोड माझ्या घरपर्यंत पाहिजे. असा हा रोड संपला आणि माझी बिल्डिंग, असा रस्ता पाहिजे. ट्रॅफिक काय ना आमचा पाठलाग सोडत नाहीये. कराडपासून जे ट्रॅफिक लागलंय, मला असं वाटतंय हे लॉंग वीकेंड जो आलाय, गुड फ्रायडे, सॅटर्डे, संडे, हा त्याच्यामुळे असावा कदाचित ट्रॅफिक. आणि ब्रिजचं काम वगैरे, रोडचं काम वगैरे तर चालूच आहे, पण आता काय करणार. रोहित उतरव खाली. हो माहिती आहे हो. हां उतरू खाली, उतरतोच. तर काय करू, हे असं ऑफ रोड पकडून चालावं लागतंय. वर चढा रोहित इथून. एक आता संध्याकाळ झाली आहे म्हणून काही वाटत नाही आहे. मगाशी त्या कराडच्या इथे तर एवढं गरम होत होतं ट्रॅफिकमध्ये. अजून पण हे ट्रॅफिक कंटिन्यू आहे. मध्ये एक समजा 200-300 मीटरवाला पॅच आहे, तोच फक्त कुठेतरी व्यवस्थित आहे. बाकी हे सगळे रोड असे जॅम आहेत. आता पोचलो आपण सातारा टोलकडे आणि थोडं प्लॅनमध्ये चेंजेस आहे. तूने साथ जो रोहित थोडा पुढे सरक, थोडा पुढे सरक तू. आता अमय गेला आहे तिकडे, है ना. असं ना, आता बघितलं, दल बदलू लोग है साले सब. चला जाऊया. चला, अमय गेलाय त्या गाडीवरती, अब हम अकेले है. तर आता आपण सातारा सोडला आहे. अमयला शिफ्ट केलंय तिकडे. थोडा कम्फर्टेबल बसून दे त्याला, जरा आराम करून दे. त्याच्या सगळ्या बॅग आपल्या गाडीवरती शिफ्ट केल्या आहेत. अब हम बन गए हैं सोलो राइडर. a lesson, I'm loading the clips, I fire the weapons and taking what's mine. It's time for redemption. Yeah. तर स्वागत आहे तुमचं आपल्या पुण्यामध्ये. त्या कात्रजच्या बोगद्यानंतर जेवढे रमलर्स होते, आम्हाला सगळे पूर्वज आठवले आमचे. केवढे ते रमलर्स आहेत, बापरे, एवढे रमलर्स. पोचलोय लोणावळ्यात, खाल्ली आहे मॅगी, झाला आहे मॅटर. आमचा नाही, वाजले आहेत 1. निघायचं सोडून मॅटर शोधत बसलेत काय झालंय. चलो बाय. रोड रेज. एवढं गार फील होत आहे ना, सगळं गाडीवरती असं पाणी झालंय सगळं एकदम. एवढं गार आहे लोणावळा, फुल चिल्ड आहे एकदम. तर टेम्परेचर किती आहे माहीत नाही, बघूया आपण.
किती टेम्परेचर? 20 डिग्री आहे. हे बघ, हे भाई 20 डिग्री आहे. हे बघा 20 डिग्री टेम्परेचर आहे एप्रिल महिन्यात. वा, अजून काय पाहिजे? रोहित, स्पीड ब्रेकर बघितलं काय? खेकडा गँग 4 झाला. हा, पोचलोय पनवेल मध्ये. आमचा असा विचार चालू आहे की आपण डायरेक्ट पनवेल वरूनच जाऊया, उरणवाला रोड नको पकडूया, कारण काय अर्थ नाही आहे, इथून काय ट्रॅफिक नसणार, सरळ सरळ जाऊया. आणि तो थोडासा लॉंग कट पडतो. वाजलेले आहेत 1:45. म्हणजे तो आपला शिरस्ताच आहे की या टाइमातच घरी पोचायचंय. पोचलो, पण आज तू चुकला. तो राईट आहे, आम्ही त्या सिग्नलला उभे आहेत. तो म्हणतो अरे हा राईट नाही, पुढचा राईट. ठीक आहे, चलतंय. 800 किलोमीटर ट्रॅव्हल केल्यानंतर हे होणं साहजिकच आहे. चला, आता रोहित चाललाय त्याच्या घरी, आम्ही दोघं चाललोय आमच्या घरी. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज आम्हाला सांगा. बाय बाय अमय, बाय बाय रोहित. चला, बाय बाय, टेक केअर, सी यू अगेन. Yeah, the jig is up. Yeah, I came too far, I ain't giving up. Hey, I had to cut what was